नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेधी. गाववाल्यानो, आमच्या कोकणात ना चकवू असतात. त्या चकव्यात सापडलेलो माणूस त्याका कायच सुधरा नाही. त्याका खय जावचा आणि तो चाललो आ खय या ताका गमना नाही. पण माझो अनुभव असो असा की एकदा का चकव्यातून तो माणूस बाहेर पडलो की मग तो शांत होता, तो विचार करूक लागता. आणि मित्रांनो, तशीच परिस्थिती सध्या मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगे यांच्यावर आलेली आहे. जरांगे हे फार जोशात होते, होशात होते आणि त्यामुळे सातत्याने ते राज्य सरकार, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. आणि स्पष्टपणे दिसत होतं की जरांगे यांना मराठा आरक्षणापेक्षा राजकारणात जास्त रस आहे. राजकारणाकडे जरांगे वळतायत का मंडळी? हा देखील एक चकवा होता. कारण जरांगे ज्या वेळेस आंदोलनाला बसले, उपोषणाला बसले, त्यांचं आंदोलन सुरू झालं, त्यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. इतकंच नाही मित्रांनो, तर अगदी दिल्लीतही जरांगेंचं नाव पोचलं. कारण त्यांच्या मागे मराठा समाज होता. आणि मग मित्रांनो, त्या चकव्यात सापडलेले जरांगे हे कधी राजकारणाच्या दारापर्यंत पोचले हे त्यांनाच कळलं नाही. खरं म्हणजे मराठा आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नव्हता. आपल्या पदरात आरक्षण पाडून घेणं आणि मग समोर कोणी असलं तरी त्याला फरक पडत नाही, ही खरी म्हणजे प्रवृत्ती आणि वृत्ती असायला हवी होती. कारण जो मराठा समाज जरांगे यांच्या मागे उभा राहिला होता, तो काही राजकारण म्हणून उभा राहिला नव्हता, तर तो केवळ आणि केवळ आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी उभा राहिला होता. आणि त्यामुळे जरांगेंना ही प्रसिद्धी मिळत होती. पण कदाचित जरांगेंना असं वाटलं असेल की आपण हे महाराष्ट्राचे सुपर हिरो झालेलो आहोत. आणि ही जी सुपर हिरो पदवी असते ना मित्रांनो, ही अतिशय घातक असते. ती भल्या भल्या माणसाला अक्षरशः चकव्यात घेऊन जाते. आणि जरांगेंचं देखील तेच झालं. त्यांनी ना केवळ राज्यकर्त्यांना आव्हान दिलं, पण मित्रांनो, त्यातून इतरांना राजकारण करण्याची संधी दिली. इतर लोक जे राज्य सरकारचे विरोधक आहेत, ते विरोधक जरांगेंच्या माध्यमातून राज्य सरकारला, म्हणजे महायुतीच्या सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते. आणि इथे खरा धोका होता. माझ्यासारख्या युट्यूबर्सने हा धोका वारंवार दाखवून दिला. पण जो सुपर हिरो असतो त्याला असं वाटत असतं की आपण सगळ्यात महान आहोत. मात्र ती महानता नसते. तो चकव्यात सापडलेला जो व्यक्ती असतो ना, त्याचं अनपेक्षित किंवा त्याला असं वाटत असतं की आपण करतोय ते बरं आहे, असं वागणं असतं. आणि तेच जरांगेंचं झालं. जरांगे यातून बाहेर पडू शकतात का, असा प्रश्न निर्माण झाला. पण मित्रांनो, जरांगे आता त्यातून बाहेर पडलेली आहे. त्यांनी सपशेल माघार घेतलेली आहे. लोकसभा निवडणुकीत आपण कोणताही उमेदवार देणार नाही. मराठा समाजांनी ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा, असं आवाहन आता जरांगे यांनी केलेलं आहे. ही गोष्ट जरांगेंनी अगोदर का केली नाही आणि मग आता जरांगेंनी ही गोष्ट का केली, असे दोन प्रश्न त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. पहिला प्रश्न म्हणजे हे का केलं जरांगेने, तर त्याचं कारण स्पष्ट आहे की आपल्या मागे समाज आहे, आपल्या मागे आपले बोलवते धणी आहेत. मग अर्थातच ते शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्यांचा कॉन्फिडन्स म्हणजे ते मागे आहेत तर आपल्याला काही होणार नाही, हा जो कॉन्फिडन्स असतो तो जरांगे मध्ये
आला होता. 6-7 महिने आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारने जरांगेंच्या कलेने घेतलं, त्यांना हवं ते करू दिलं. पण ज्या वेळेस मर्यादा ओलांडली गेली तेव्हा राज्य सरकारने मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलनाची चौकशी SIT मार्फत करण्याचं जाहीर केलं. इतकंच नाही मित्रांनो, तर जरांगे यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत. आता या गुन्ह्यात जरांगे यांना अटक होईल का माहित नाही, पण पूर्वी गुन्हेही दाखल होत नव्हते, आता ते झालेले आहेत. आणि ज्या वेळेस हे प्रकरण असं प्रकरण न्यायालयात जातं आणि न्यायालयाकडून आदेश येतो, त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला राज्य सरकारला दोष देता येत नाही. दोष देता येत नाही आणि तिथे खरी अडचण असते. तिथे खरी अडचण असते. उद्या न्यायालयाने सांगितलं की अटक करा, तर पोलिसांना अटक करावी लागते. आणि ती अटक राज्य सरकारच्या आदेशाने नसते मित्रांनो. ती अटक राज्य सरकारच्या आदेशाने नसते, ती कोर्टाच्या आदेशाने असते. आणि तिथे तरी गोम असते. कोणावर तरी राग काढायला तिथे संधी मिळत नाही, कारण ही लोकशाही आहे आणि न्यायपालिका हा त्यातला मुख्य आधारस्तंभ आहे. हे जरांगेंना कळलं आता की हे प्रकरण सगळं आपल्यावर शेकू शकतं. आणि त्यामुळे प्रत्येक गावात 5 उमेदवार देणार अशी घोषणा करणारे जरांगे आता म्हणतायत की आम्ही लोकसभा निवडणुकीला एकही उमेदवार उभा करणार नाही. आमचा हेतूच नाहीये, आम्हाला राजकारण करायचं नाहीये असं जरांगे सांगतायत. पण हे कधी सांगतायत? ज्या वेळेस जरांगे यांनी केलेलं राजकारण हे उघडकीस आलं, लोकांसमोर आलं, त्यावेळेस जरांगे हे सांगतायत आणि त्यामुळे त्याला फारसा अर्थ नाही. पण ठीक आहे, योग्य वेळी जरांगेंना हे सुचलं असंच म्हणावं लागेल. मराठा आरक्षण हा सामाजिक मुद्दा आहे आणि त्याला राजकारणाची फोडणी द्यायची नाही. आणि ती जर फोडणी दिली तर ठसका लागतो आणि तो ठसका मस्तकापर्यंत जातो. ते आज जरांगेंचं झालं. त्यांनाही ठसका लागला आणि त्यांना उमजलं, कळलं की आपण इकडे पडायला नको. त्यामुळे जरांगे यांनी आता लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतलेली. दुसरा महत्वाचा प्रश्न मित्रांनो, की असं अचानक काय झालं, का जरांगेंनी हे सगळं केलं? तर त्याचं कारण स्पष्ट होतं. जरांगे स्वतः काही करत नव्हते आणि त्यांचे बोलवते धणी त्यांच्याकडून करून घेत होते. आणि आज मित्रांनो लोकसभा निवडणूक आहे. अशा निवडणुकीच्या मोसमात आपले बोलवते धणी आपल्या पाठी उभे राहणार नाहीत. उद्या SIT चौकशी लागली, त्याच्यात काही सिद्ध झालं, तर जे काही आंदोलनाच्या दरम्यान मिळालंय ते सगळं मातीमोल होईल. हे जरांगेंना उमजलं असावं आणि त्यामुळे त्यांनी ही माघार घेतली असावी. जरांगे यांनी केवळ माघार घेतली नाही, आता ते म्हणतात की आम्ही विधानसभेला उमेदवार उभे करू. मंडळी, हा इशारा किंवा ही धमकी आहे. आम्ही माघार घेतलेली नाहीये, आम्ही अजूनही मैदानात आहोत, हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. पुन्हा उमेदवार उभे करणं म्हणजे ते राजकारणच आहे. आणि ती चूक, एक चूक सुधारताना जरांगे ही दुसरी चूक करतायत. आणि तिथे खरं म्हणजे जरांगेंनी विचार करायला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देणं हा महत्वाचा मुद्दा आहे, की महायुतीला पाडणं किंवा त्यांचे उमेदवार पाडणं हा महत्वाचा मुद्दा आहे. हे जरांगेंनी लक्षात ठेवलं पाहिजे. आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणात शिरलेल्या केजरीवालांची काय अवस्था झाली बघा मित्रांनो. ते उदाहरण डोळ्यासमोर असताना जरांगे यांनी त्यातून धडा घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की जरी जरांगेंनी त्यातून धडा घेण्याचा प्रयत्न केला नाही, तरी हळूहळू परिस्थिती त्यांना तसं करायला भाग पडेल.
आता ज्या पद्धतीने त्यांनी उमेदवार मागे देणार नाही म्हणून सांगितलं, तेही परिस्थितीजन्य आहे. सभा निवडणुकीला अजून अवकाश आहे. तेव्हा काय परिस्थिती असेल त्यावेळेस कळेल. पण ठीक आहे, या एका गोष्टीबद्दल मी जरांगेंचं अभिनंदन करतो. आणि आता राजकारण न करता फक्त आरक्षणावर लक्ष केंद्रित करा असा अनाहूत सल्ला त्यांना देतो. सल्ला देणारा मी कोण म्हणा, मी कोण, मी फक्त डोके दाखवतोय. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.